मुझे बहुत खुशी हुई ये देख के कि यहाँ पे एक छत के नीचे इतनी महिलाएं, इतनी बहनें एकत्रित हुई है और जो जोश यहाँ देख रही हूँ वो किसी के भी होश उड़ा दे। और आज का अस्पताल देखे मेरे खुद होश उड़ गए कि शासकीय हॉस्पिटल, एक गवर्नमेंट हॉस्पिटल इतना सुंदर जिसमें हर चीज की सुविधा है। जब से कोई स्त्री यहाँ पहुंचेगी, चाहे वो प्रसूति के लिए, चाहे उसको बच्चा पैदा होगा या महिला के आरोग्य के बारे में, चाहे जितने कैंप्स, और दूसरी बात है सिर्फ ना कि उसका ध्यान दिया जाएगा लेकिन उनके घर वालों पे कोई बोझ नहीं आएगा, क्योंकि उसका खाना पीना, उसका रहने का, उसके सब चीज उसको घर पहुंचाने तक की घोषणा की है आज दादाजी ने। और ये बहुत नेक काम हुआ है, मुझे अत्यंत खुशी होती है क्योंकि फाइनली किसी भी औरत को क्या चाहिए, अपना स्वास्थ्य, अपने बच्चे का स्वास्थ्य, उसकी पढ़ाई, उसका सशक्तीकरण, इसी से तो मला अत्यंत आनंद झाला। आणि हे पाहून की पूर्ण देशात महिलांसाठी पुष्कळ काही केलं जातं, पण बातें ज्यादा काम कम असं नाही। आणि ऍक्च्युली इथे पाहिलं की कसे सगळे एकत्र येऊन एक सुंदर सुविधा उपलब्ध केलेली आहे स्त्रियांकरिता। अगदी सुरुवातपासून समारंभ सुद्धा बघा, इतक्या भगिनी एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांचा उत्साह बघून खूप आनंद झाला। आणि दादाजींनी मला जेव्हा अग्रानी बोलवलं तेव्हा मी हाच विचार केला की मला एक स्त्री सशक्तीकरणाच्या याच्यात मला एक सिंबल समजतात की मला 3 गोष्टी करता आल्या जीवनात। एक, मी सैनिक होते, दुसरं मी प्राध्यापक होते आणि तिसरी मी डॉक्टर। समाजात तिघांना आदर आहे, पण एक बाईला शिकवलं की ती कसा पूर्ण म्हणजे आपलं कुटुंब नाही तर आपल्या बरोबरच्या सगळ्या समाजाला बदलू शकते। कारण आज विद्यापीठ हे खूप वेगळं बदलाव आणलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण शिक्षण आणि आरोग्य शिक्षण याच्याकडे खूप लक्ष घालतो। हे जेव्हा रुग्णालय मी बघितलं तेव्हा अत्यंत आनंद झाला, कारण माझं एकच ध्येय होतं जेव्हा मी कुलगुरूचा हेतू घेतला की ज्यांच्या जे गोरगरीब आहेत त्यांच्यापर्यंत आरोग्य कसं पोचवावं। आणि असं हॉस्पिटल जर उभं झालं आणि त्याच्यातनं आमच्या डॉक्टरांना चांगली सेवा करता आली तर आपलं खरं विकसित भारत होऊ शकेल। नाही तर बेसिक हे स्वच्छता, बायकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी बायका आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे आपलं राष्ट्र निरोगी कसं होऊ शकेल। बायका जेव्हा आरोग्य आपल्याकडे लक्ष देतील, त्यांच्याकडे समाज लक्ष देईल, तेव्हा आपलं देश पुढे जाईल आणि खरंच विकसित होईल। धन्यवाद। आज खरं तर खूप आनंद होतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्या माध्यमातून 100 खाटांचं महिला आणि बाल रुग्णालय हे मालेगाव मध्ये तयार झालेलं आहे। मालेगाव हे कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं आहे आणि एखाद्या खाजगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सुद्धा ज्या सुविधा मिळणार नाही त्याहीपेक्षा चांगल्या सुविधा इथल्या कष्टकरी महिलांना मिळतात। मी हॉस्पिटलची पाहणी केली, अनेक महिलांना भेटले आणि खरं तर सुदैवानं उद्घाटन सुद्धा कालच 2 लाडक्या लेकींचा जन्म या रुग्णालयात झाला आणि अभिनव पद्धतीने उद्घाटन झालं। त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक योजना असेल किंवा इतर अनेक महिलांच्या योजनांमुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की विरोधकांच्या उरात भरली आता धडकी, कारण आम्ही मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी। रोज सकाळी 10 वाजता ओरडणारा तो भोंगा, मला वाटतं की आता पितृपक्षामध्ये दादा कावळे खूप ओरडतात, तसा तो कायमचा ओरडणारा तो कावळा आहे आणि इकडे मात्र शिवरायांचा मावळा आहे। ती लोक त्यांच्या पायाखालची वाळू इतकी सरकलेली आहे की ते लाडक्या बहीण योजनेला ते भीक म्हणाले, लाडकी बहीण योजनेला ते लाभ म्हणाले। मला आज उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जर तुमची बहीण तुम्हाला राखी बांधली आणि तुम्ही तिला ओवाळणी दिली तर तुम्ही तिला बहिणीला भिकारी म्हणाल का? का ह्या बहिणी गरीब आहेत, त्यांना 1,500 रुपयाचं महत्व आहे म्हणून तुम्ही त्यांना भिकारी म्हणताय? अरे आमच्या रश्मी बहिणींच्या
साडीची किंमत सुद्धा 1.5 लाख असेल भाऊ, पण या 1,500 मध्ये लाडक्या बहिणी कुणी औषधं आणून घेतंय, कुणी पोरीचं शिक्षण करतंय, कुणी गौरी गणपतीचा सण करतंय. तर यांच्या पोटात दुखायचं कारण काय? यांच्या पोटदुखीचा इलाज ना या लाडक्या बहिणी निवडणुकीत करणार आहेत. शिवाजी महाराज की. मालेगाव आवाज इतका कमी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचा. आज आपल्या मालेगाव शहराच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक दिवस, जो दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला, ज्यांनी आपल्या भारत देशाची, आपल्या भारत मातेची गेली 35 वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा केली, त्या आदरणीय डॉक्टर माधुरीताई कानेटकरजी, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि 12वी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, PhD केली, त्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारेजी. या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते आपण देवतांचं पूजन केलंय, ते आपल्या आघाडच्या सीमा जिभाऊ सोनवणेताई, आपल्या मालेगावच्या तारका राजेंद्र कुलकर्णीताई, मग मंचावर उपस्थित असलेले आयुक्त, SP साहेब, सिव्हिल सर्जन साहेब, सर्व आदरणीय मंच. मला वाटतं की गेल्या 3 तासापासून आणि कदाचित गावातून जेव्हा निघाले तर 4 तासापासून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर कदाचित तुम्हाला ही जागा अपुरी असेल, काही त्रास सहन करावा लागत असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम झाला की या ठिकाणी तुमचं मनोरंजनाचा पण कार्यक्रम आहे आणि भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे आणखी 1 तास तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. कारण त्यातही मला अतिशय आजचा हा शुभ दिवसाचा आनंद आहे.
आणि मला वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये काही सुखदुःखाचे प्रसंग येत असतात, परंतु एखादं चांगलं काम केल्याच्या नंतर त्या कामाचे जे काही आशीर्वाद असतात ते निश्चितपणे त्याचं मोल हे होऊ शकत नाही, ते अनमोल आशीर्वाद असतात. आणि अशाच अनमोल आशीर्वादांचं आज कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करतो. माननीय आरोग्यमंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या रुग्णालयाच्यासाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि ज्या ज्या सुविधा तुम्हाला लागतील त्या त्या सर्व सुविधा तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. आणि आज 100 खाटांचं लहान बाळ आणि महिला रुग्णालय या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं, याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो. आपल्या मालेगावकरांच्या वतीने मी त्याचा आभार व्यक्त करतो. या हॉस्पिटलची जर स्टोरी सांगायचं म्हटलं तर जुन्या काळी महानगरपालिकेची म्हणजे तत्कालीन नगरपालिकेची जागा होती. नगरपालिकेचा एक छोटा दवाखाना होता. मध्यंतरीच्या काळामध्ये तोही दवाखाना बंद पडला. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि सुदैवाने मागच्या पंचवार्षिकला तत्कालीन आरोग्य मंत्री पदाचा पदभार असलेले माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मालेगावला त्यावेळेस आरोग्य महिलांच्यासाठी खास स्पेशल महिला आणि बाल रुग्णालय आम्हाला मालेगावला मंजूर करून दिला. मला वाटतं ते हॉस्पिटल 40 खाटांचं होतं. मालेगावच्या शिपाई पासून तर डॉक्टर पर्यंत सर्व स्टाफने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं. 40 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये जागा पुरत नव्हती. कधी कधी एका कॉटवर 2-2 पेशंट त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट करावे लागायचे. कधी कधी काही पेशंटला खाली झोपावं लागायचं. आणि मग तेव्हापासून आम्ही सर्व मालेगावकरांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मला वाटतं की 100 खाटांचं हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. मॅडम, मला सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थाने 2 मार्च 2021 रोजी महाराष्ट्रामध्ये 12 रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली. 12 जिल्ह्याच्या रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली. त्या 12 पैकी नाशिक जिल्ह्यातलं मालेगावचं पण एक हॉस्पिटल सरकारने त्यावेळेस आपल्याला मंजूर करून दिलं. कदाचित अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे पदाधिकारी असतील, त्यांना सारखा वेळोवेळी आम्ही त्रास दिला. अनेक अडचणी निर्माण झाल्या. पहिले जे 40 खाटांचं हॉस्पिटल होतं, हे नवीन हॉस्पिटल बांधायला जर 2 वर्ष लागतील तर ते जुनं हॉस्पिटलची पहिली व्यवस्था केली पाहिजे. आणि मग मालेगावच्या कॅम्प मध्ये आम्ही फक्त 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारचा 1 रुपया न घेता एका कंपनीच्या CSR फंड मधनं 100 खाटांच्या हॉस्पिटलची 4 महिन्यामध्ये आम्ही बांधणी केली. कॅम्पामध्ये मॉड्युलर हॉस्पिटल, त्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या मध्ये हे 40 खाटांचं हॉस्पिटल तिकडे शिफ्ट केलं. जुनं हॉस्पिटल आपलं तोडलं आणि या फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जर आपण आढावा घेतला तर मला वाटतं की या 12 हॉस्पिटल पैकी पूर्ण लोकार्पण होणारं मालेगावचं एकमेव हॉस्पिटल आहे. या 12 हॉस्पिटल पैकी काही हॉस्पिटलचं अद्याप सुरू झालेलं नाहीये, बांधकाम पण सुरू नाही झालं. काही हॉस्पिटलचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की या 12 जिल्ह्यांच्या पैकी फक्त मालेगावचं हॉस्पिटल आपलं त्या ठिकाणी पूर्ण झालं. सोप्या भाषेत महिलांच्यासाठी जर सांगायचं म्हटलं तर
एक 8-15 दिवस कदाचित महिन्याचा कालावधी आणखी लागेल आपल्याला, परंतु महिलांच्या संबंधित जे पण काही आजार असतील त्या सर्व आजारांवर उपचार आपल्या या महिला व बाल रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जातील. हा पहिला विषय. दुसरा विषय, महिला जेव्हा प्रेग्नंट असेल तर प्रेग्नंटच्या चाचणीच्या पासून त्याच्या डिलिव्हरीच्या पर्यंत, डिलिव्हरीच्या नंतर जे बाळ आहे त्या बाळाच्या पासून तर ते बाळ 12 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या सर्व उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जातील. मला वाटतं की 75-80% उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतील. अजून काही सुविधा आपल्याला तिकडे निर्माण करायच्या आहेत, त्याला कदाचित आणखी 1-2 महिन्याचा कालावधी लागेल. त्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आणखी काही सुविधा आपण तिकडे निर्माण करणार आहोत. होऊ शकतं की एखादं पेशंट खूप क्रिटिकल आहे, जर असे क्रिटिकल पेशंट 100-त 2-4 तर कदाचित ते नाशिकला पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण कदाचित आपल्याला न्यावं लागलं तर ते आपण नेण्याची पण व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ऍडमिट होतील त्या पेशंटला केस पेपर काढण्याच्या पासून गोळ्या औषधं, त्याची तपासणी, त्याच्यावरचे उपचार, त्याचं ऑपरेशन या सर्व गोष्टींच्या साठी एकही नया पैसा कोणाला लागणार नाही. याचा संपूर्ण खर्च हा सरकारच्या वतीने केला जाणार आहे. या आपल्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. किती ताईसनी हॉस्पिटल मदार जायचं पाहिलं ना, तुम्ही मध्ये जाऊन हॉस्पिटल पाहिलं ना, तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या या हॉस्पिटलच्या बाबतीत आता तुम्ही जेव्हा घरी परत जाणार, गावी परत जाणार, तर आपल्या ज्या इतर मैत्रिणी तुमच्या आहेत, तुमच्या ज्या बहिणी आहेत, तुमच्या ज्या गावातल्या महिला आहेत, त्यांना पण या हॉस्पिटलची तुम्ही माहिती द्या. मला वाटतं की तुम्हाला माहिती आहे, एक खाजगी दवाखान्यामध्ये जर महिला डिलिव्हरी करायचं असेल तर आयुक्त महोदय 5-10 हजार रुपये बिल द्यावं लागतंय. SP साहेब सीझर केस असलं तर 5-25 हजार रुपये द्यावे लागतात. 50 हजार. काही डॉक्टरांना दाखल सांगलं तर 5-25 हजार कुठं घेत. आपण डॉक्टरांना विनंती केली की 50-25 करून देतात नाही. परंतु मला आपल्याला सर्वांना आनंदाने सांगायचं आहे की आपल्या या रुग्णालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असू दे, सीझर केस असू दे, गोळ्या, औषध, उपचार याच्यासाठी 1 रुपया लागणार नाही. उलट त्या पेशंटच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था ही सरकारच्या वतीने केली गेलेली आहे. जेवण सुद्धा सरकार करतो आणि ते फक्त पेशंट पुरतं. तुम्ही वाटत आम्ही 10 लग्न दामलेली जबाब द्या. हो, त्या पेशंटच्या सोबत जे त्याचे 1-2 नातेवाईक असतील त्यांच्यासाठी हॉस्पिटलला लागूनच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवभोजनची व्यवस्था करून दिलेली आहे. आणि त्या शिवभोजन मध्ये फक्त 10 रुपयामध्ये पोटभर जेवण जे पेशंटच्या सोबत आलेले असतील त्यांच्यासाठी जेवणाची पण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या शुभ दिवशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे, हॉस्पिटल कसं झालंय, चांगलं नाहीये, छान आहे, सर्व सुविधा चांगल्या आहेत, बरोबर.
स्वच्छता आहे, आधुनिक मशिनरी आहे ना. मग आता हे सांभाळण्याचं काम कोणाचं असणार आहे? दादा भुसेचं तर आहे, परंतु महिलांना पण सांभाळावं लागेल ना. तुम्ही काळजी करू नका. मी आमच्या पूर्ण मेडिकल स्टाफला सांगून टाकलेलं आहे की घरून निघाल्याच्या नंतर ऑफिसला जात असताना पहिले मी मंदिरात जाऊन दर्शन घेतो. आणि मी हॉस्पिटलला सांगितलं, मी हॉस्पिटलला जात असताना मंदिरात जे दर्शन घेतो तर आठवड्यातून एक दिवस या मंदिराचं दर्शन घेण्याच्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी जात जाणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाचं हे हॉस्पिटल आहे. कदाचित त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब जर जन्माला आल्या नसत्या तर आज आपल्या कानेटकर ताईंना लेफ्टनंट म्हणून त्या पदापर्यंत जायला मिळालं नसतं. आज आपल्या मंचावरील ताईंना किंवा इथं उपस्थित असलेल्या ताईंना इथपर्यंत यायला मिळालं नसतं. आणि त्यांच्या नावाचं हे मंदिर आपण उभं केलेलं आहे. आणि म्हणून वेळ प्रसंगी एखादा दोन कोण नाराज झाला तरी हरकत नाही, परंतु तिथली शिस्त, तिथली स्वच्छता, तिथलं पवित्र, गरीबाच्या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून वेळ प्रसंगी कोणाला कटू वाटलं तरी हरकत नाही, परंतु तशी भूमिका आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? कारण प्रकल्प तर उभा राहिला, परंतु उद्या कोणतरी येईल, कोण दाब घेते तिथे पिचकारा मारायची, कोण पुढी खाईल. महिलांनी पुरुषांचं सांगतो आणि आम्हाला काही ताईबी करून नाही घेतो आहे का नाही. मी तर पुरुषांना नियम केलेला आहे, कोण जर कार्यक्रम केलेला असेल तर त्याला गेटवरच एंट्री मिळणार नाही. आणि दुसरा नियम करू, जर कोण टाइमचं बंद करायचं, जी ताई तिकडे आली की तिने तत्तीर बंद करून टाकायची. ओके, त्यांची सूचना आहे, मान्य आहे तुम्हाला? काही नाही म्हणतात. तिथं आपण सीसीटीव्ही लावतो, तिथे आपण पोलीस चौकी उभी करतो, तिथे आपण प्रत्येक कर्मचारी जेव्हा कार्यालयात येईल तर त्याची प्रवेशाचं थंब इम्प्रेशन पण आपण घेतो की जेणेकरून चांगल्यात चांगली सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजे. मॅडम, सर्व तपासण्या वगैरे तर होणारच आहे. एखाद्या पेशंटला जर रक्ताची गरज पडली, एखाद्या आमच्या भगिनीला रक्ताची गरज पडली तर ते रक्त सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिलं जाणार. आणि मी डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब, या हॉस्पिटलमध्ये हा एक पुण्याचं काम तुम्ही करणार आहे. आणि म्हणून कदाचित उद्याला जर तुम्हाला रक्ताचं शॉर्टेज झालंय, रक्त कमी पडणार आहे, तर 1-2 दिवस 4 दिवस आधी आम्हाला सांगा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे शिवसैनिक या रुग्णालयाला रक्त कमी पडू देणार नाही, ते स्वतः रक्तदान करतील. आणि माझ्या या माया बहिणींना जेवढं रक्त लागेल तेवढं रक्त शिवसैनिक या महिला आणि बाल रुग्णालयाच्या साठी उपलब्ध करून देतील. हा पण शब्द मी या ठिकाणी या हॉस्पिटलला त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो. आता एक तुम्हाला विनंती पण करतो की
होऊ शकतं की ती गाडी रुळावर यायला 8-15 दिवस लागतील. मी डॉक्टर साहेबांना बोललो की आपण उद्घाटन करतो आहोत, रेबिन कापून तर उद्घाटन होईलच, परंतु एखादं महिला डिलिव्हरी करून एक नाविन्यपूर्ण उद्घाटन आपण करू. मला माहित नाही बातमी 2-5 मिनिटांमध्ये एवढी पसरली की कालच 2 आमच्या कन्यारत्न, म्हणजे आता पहिले 2 नाती होत्या मला, आता आणखी 2 नातींची कालच त्याच्यात भर पडली. आणि मग आम्ही सहकुटुंब, आमची मोठी नात आईल्या तिला घेऊन त्या नातींना बघायला गेलो. अतिशय पवित्र भावना आमच्या त्या बहिणींच्या त्या ठिकाणी होत्या. आणि मला वाटतं की आताच्या घडीला स्कोर आहे 17. आता माझ्याकडे लिहून दिले 15. आता आणखी 2 डिलिव्हरी एवढ्यात पण झाल्या तिकडे, म्हणजे 17 डिलिव्हरी. 8 महिला सीझर आणि म्हणजे एकूण 17 डिलिव्हरी. म्हणजे काल नुसतं हे केलं तरी आतापर्यंत 17 डिलिव्हरी आपल्या महिला रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझा मानस आहे की या रुग्णालयाच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांशी संबंधित असलेल्या एक आजारावर महाशिबिर पण आपल्याला आयोजित करायचं. उदाहरणार्थ कॅन्सर आजार, तर त्या संदर्भातलं तपासणीचं एक महाशिबिर आपण अरेंज करू. त्याच्यासाठी सर्व तज्ञ डॉक्टर्स नाशिक, मुंबई, पुण्यावरनं बोलू, सर्व यंत्रसामुग्री बोलू, तपासणी करू. आणि त्या तपासणीमध्ये जे रुग्ण आपल्याला आढळून येतील त्या रुग्णांना त्या आजाराच्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, गरज पडली नाशिक, गरज पडली पुणे, मुंबई, हे सर्व उपचार मोफत शासनाच्या योजनेच्या माध्यमातून करून आणून आपण त्यांना घरापर्यंत पण पोहोचवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणे करूया. कोणाला वाईट वाटेल, परंतु तिथं आपण नियम शिस्त करणार आहोत. एका पेशंटच्या जवळ त्याचं एक नातेवाईक, त्याला बसण्याची व्यवस्था आपण करू. जर 2-4 नातेवाईक राहिले तर त्यांनी बाहेर थांबायचं. नातेवाईकांना बसण्याच्यासाठी पण व्यवस्था आपण करू. आणि नातेवाईकांना पेशंटला भेटण्याच्यासाठी एक कालावधी आपण ठरवू का बाबा 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत. उदाहरण, या कालावधीमध्ये नातेवाईकांनी पेशंटला भेटा. परंतु त्याच्यानंतर, कारण आपल्या अंगावर जे किटाणू असतात, आपल्या पायामध्ये आपण जमिनीवर जे चालतो, जे जंतू असतात, ते जंतू त्या हॉस्पिटल पर्यंत जर गेले तर ते लहान बाळ त्याच्या आईला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून ही काळजी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि यासाठी संपूर्ण मालेगावकर सहकार्य करतील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. मला वाटतं की मलाही भरपूर बोलायचं होतं, परंतु वेळेचं भान ठेवतो. आदरणीय ज्योतिताई, तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या माय भगिनींच्यासाठी जी तुम्ही आता योजना सांगितल्या किंवा त्याच्यापेक्षाही इतर अनेक चांगल्या आणखी योजना या संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींच्यासाठी केल्या. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण अभिनंदन करा. कमी टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपण हात वर करून मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद दिले पाहिजे. आणि ज्योतिताई,
आणि सर्व माझ्या बहिणींना अनिता एक सोडून सर्वांना सांगायला आनंद होतो, अनिता तू जे मला बोलत असते की मी घरी लक्ष देत नाही, वेळ देत नाही, मला सांगायला आनंद होतो की या महाराष्ट्राच्या आमची जन्माला आलेल्या कन्याच्या पासून तर आमच्या वृद्ध आई आजोबापर्यंत, आजी आजोबांच्या पर्यंत आणि विशेषतः महिलांच्या संदर्भामध्ये सरकारने जे निर्णय केले त्या निर्णयांच्या पैकी 50% निर्णयांचं भाग्य आपल्या मालेगावला लागलेलं आहे. ते निर्णय करताना मालेगावचा खारीचा वाटा आहे. माझा देवावर विश्वास आहे की देव या चांगल्या पुण्य कामाचे आशीर्वाद आपल्या मालेगावला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि म्हणून आज मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे, काही आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये जी पण आमची भगिनी माहेरी भावाकडे डिलिव्हरीला या रुग्णालयामध्ये येईल त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाईल, नम्रतेने स्वागत केलं जाईल, त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक दिली जाईल. दादा भुसेच्या पासून तर शिपायाच्या पासून कदाचित गार्डला थोडं कठोर वागावं लागेल, त्याला एक्झाम्पशन आपण देऊ, परंतु आम्ही सर्वजण नम्रतेने त्यांचं स्वागत करणार, त्यांना सन्मानाची वागणूक देणार. आणि आमची ती बहीण त्या बाळाला घेऊन जेव्हा ती माहेरी सासरी जाईल तर शिवसेनेच्या वतीने त्या आमच्या बाळाच्या साठी बाळजोड काय बोलतो सर बाळातनं नाही ते बाळातनं त्याला मच्छर डास जाऊ नये म्हणून मच्छरदाणी आमच्या त्या बहिणीचा पुनर्जन्म झाला. त्या बहिणीला भावाची साडी चोळी, तिच्यासाठी खारी खोबरं आणि तिला घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था ही भाऊ म्हणून शिवसेनेच्या वतीने संपन्न केली जाईल. तिला घरापर्यंत अतिशय सुखरूप सोडण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न केलं जाईल. बरोबर, फक्त खारी खोबरं ती ताईलाच खाऊ द्या. चला ठीक आहे, मी वेळेचं भान ठेवतो. मला वाटतं की महिलांच्यासाठी आणखी काही एंटरटेनमेंट कार्यक्रम इथं संपन्न होईल. ज्या भगिनींचं जेवण झालं असेल त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या. ज्यांचं जेवण राहिलं असेल टप्प्याटप्प्याने जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जेवणाचा पण तुम्ही आनंद घ्या. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना